पनवेल टेनिस क्रिकेटचं देखील तितकंच मोठं योगदान आहे. फॉर्च्यून इव्हेंट असेल, PTC असेल, 24 लाईव्ह इव्हेंट असेल, साईप्रीत असेल, अजून अनेक साऱ्या वेबसाईट आहेत या विभागामध्ये ज्या क्रिकेट स्पर्धा कव्हर करत असतात. आणि सध्या नव्यानं या हंगामामध्ये आपल्यासोबत उरण टेनिस क्रिकेट जोडली गेली आहे. त्यांना देखील देऊयात आपण सूरज आणि टीमला हार्दिक शुभेच्छा. सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. निर्जा 11 न्हावा आणि त्यांच्या विरुद्ध इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. मैदानावरती टीम कान्होबा कुंडेवहाळ. टॉस जिंकला कुंडेवहाळच्या कॅप्टननं. निर्णय त्यांनी घेतला मैदानावरती फोल्डिंग करण्याचा. पनवेल तालुक्यातील उल्वेन नोडमधील तरघर गावाची मानाची स्पर्धा आपण पाहताय. नांदाई माता सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ तरघर व ग्रामस्थ मंडळ तरघर आयोजित स्वर्गीय संध्या रुपेश मोहिते व स्वर्गीय शैलेश नामदेव मोकल यांच्या स्मरणार्थ मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24 आपल्या भेटीसाठी आली आहे. पहिली मॅच जिंकली टीम श्रीदत्त भाताण आणि दुसरा सामना सुरू होतोय न्हावा विरुद्ध कुंडेवहाळ. पहिला बॉल तेज तर्रार वेगानं स्वार अपील 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 अंपायरचं फिंगर अप. आश्चर्यचकित झाले फलंदाज. अंपायर्सकडे आशाभूत नजरेनं पाहत राहिले. स्क्वेअरले अंपायर सोबत आखो आखो में इशारा. आणि फलंदाज रोहन घरत, जॉन्टी आणि त्याच्या सोबतीनं मनीष घरत. सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. OET आउट. ॲक्शन रिप्ला आपण पाहू ऑन स्क्रीन. थोडाच वाद तुमच्या समोर येईल. निर्णय अंपायर्सच्या माध्यमातून आला. OET आउट. सरप्राईज बाउन्स होता. पडल्यानंतर टेक ऑफ आणि अंपायरचं फिंगर अप. फलंदाज बाद. विकेट जाती आहे रोहन घरतची. आज सगळे लेजंडरी अंपायर्स आपल्या सोबत आहेत. आज आपण मैदानावरती अंपायर्सच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी पाहणार आहात. नीरज राणावत सरत, गणेश बाविस्कर सरत, हेमंत कोई सर आपल्या सोबत आहेत. आणि आता आपल्या सोबत जॉईन झालात दीपक बोराडे सर. त्यांचं देखील करू आपण स्वागत. 4 ऑफिशियल अंपायर आज आपल्या सोबत आहेत. टीमची टोटल स्कोरकार्ड वरती 4 ओव्हरची मॅच किती सेट केली जाईल याकडे लक्ष प्रत्येकाचं लागलं. पहिली विकेट पहिल्याच बॉलवरती आली आहे. गोलंदाज आपण पाहताय मोनिश पाटील. आणि पहिला धक्का मैदानावरती लागलाय निर्जा 11 न्हावा क्रिकेट संघाला. 2005 ते 2015 हा 10 वर्षाचा काळ गावदेवी नावानं रायगड टेनिस बॉल क्रिकेट सळो की पळो करून सोडलाय. आज पुन्हा एकदा न्हावा गावाच्या क्रिकेटला त्यांच्या पाठीराग्यांना एक टॅगलाईन मैदानावरती देईल का टीम न्हावा. सरप्राईज सरप्राईज अवर किंग इज बॅक. ऑन साईडला फटका चालला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमोल सेल्वम त्याच्या बॅटमधून आला चौकार. आणि मागच्या विकेटची कोंडी फोडण्याचं काम अमोल सेल्वमच्या चौकारानं केलं. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित होतं आणि आपण पाहता बॉल स्टॉप केला, अडवला, शॉट गलीला आणि एक सिंगल स्कोर कार्ड वरती घ्यायचा प्रयत्न जरूर होता, मग त्या नकार केला. तिकडे मनीष घरातनं त्याला जायचं होतं डेंजर एंडला. ॲज अ स्कोरर आता आमच्या सोबत जॉईन झालात प्रणय म्हात्रे मोरावे. अतिशय सुंदर गुणलेखन प्रणय सचिन दादा सातत्यानं करतच असतात. एवन जोडी आहे. स्कोरिंग क्षेत्रातली फटका लाजवाब. जसा बॅट वरती याला साऊंड होता टक आणि त्याच्यावरती मोहर उमटलेली होती
षटकाराची लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर मॅट्रिक्स ट्रॉफी ब्रँडेड षटकार. एक चौकार, एक षटकार, एक विकेट, एक डॉट बॉल. या मॅचचा क्लायमॅक्स, इंटरवल थ्रिलर, या सगळ्या गोष्टी डेंजरस असणार. स्लो वन मागच्या बॉलच्या कंपॅरिझन मध्ये कमी गतीनं टाकलाय. सिर सलामत तो पगडी 50 बचेंगे तो और लढेंगे. माहिती आहे मनीष घरातला कोणताही धोका तिकडे पत्करला जात नाहीये. मोनिश पाटील देखील एक लढवय्या योद्धा, त्याला माहिती आहे चौकार आलेत, षटकार आलेत, 2 डॉट आपण टाकलेत, एक विकेट काढली आहे. इथनं फिनिश चांगलं झालं ना, तर मोनिश पाटील नक्कीच एक चांगली सुरुवात देणार टीम कान्होबा कुंडे वहाळ क्रिकेट संघाला. अंतिम बॉल पॉवर प्ले मधला 4 षटकांच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील आणि कंटिन्यू मॅचेस आपण खेळवणार आहोत. यानंतर तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार टीम दिघोडे आणि त्यांच्या विरुद्ध MIDC विभागातील 9व्या 11 कानपोली अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. 9व्या 11 कानपोलीला फाईट करताना पाहायला मिळणारे टीम आपल्याला मैदानावरती दिघोडे. धावफलक सध्या धावफलकावर 11 आणि त्यामध्ये ऍड होतील 6 की विकेट. विकेट नंबर 2 फलंदाज बाद, चांगलं फिनिश केलं मोनिश पाटीलनं आणि धक्का दिला मैदानावरती टीम नावाला. या ठिकाणी दुसरा आणि 2 गडी बाद. पॉवर प्ले मध्ये 11 रन्स बॅटिंग करते टीम मैदानावरती टीम निर्जा 11 नावा. नजरेसमोर ठेवून उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव लँड अँड डेव्हलपर्स मॅट्रिक्स बिल्डर त्यांच्या नावानं त्यांच्या सन्मानार्थ मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24 चे पर्व आपल्या समोर आहे. पुढची मॅच 9व्या 11 कानपोली त्यांना फाईट करेल दिघोडे, त्यानंतर रोडपाली आणि जासई अशा मॅचेस आजच्या दिवसामध्ये शफल झाले. विकेटच्या जवळ मागे जाऊन खेळले. ही स्टाईल अनोखी आहे मनीष घरतची आणि हा चौकार आला मनीष घरत MG च्या बॅट मधून.
प्रीमियर लीगचा मालिकावीर मनीष घरत मैदानावरती बॅटिंग करतोय. त्यामुळे उल्वे नोड परिसराचं लक्ष त्याच्याकडे लागलं असेल. अनेक सारी स्टारकास्ट उल्वे नोडनं दिली आहे. रायगड टेनिस बॉल क्रिकेटला स्विच इट खेळायचं होतं. अंपायरचा इशारा तो व्हाईट बॉल भरपूर दूर होता. रिटर्न क्रीज पासून एक्स्ट्रा रन ऍड केली जाईल. आज अंपायरिंग तुम्हाला क्वालिटी पाहायला मिळेल. नीरज राणावत सर उल्वे नोडचं क्रिकेट डेव्हलप करण्यामागे, इथल्या क्रिकेटला शिस्त लावण्यामागे या व्यक्तिमत्वाचा देखील तितकाच मोठा हात आहे. हेमंत कोळी सरांची साथ त्यांना नेहमी मिळतात. म्हटलं जाताना मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आणि हे ज्यावेळी ऑनफिल्ड अंपायर्स असतील त्यावेळी मैदानावरती शांतता असते. बॉल अँड कॉट फलंदाज होतील बाद. धक्का लागेल मैदानावरती नंबर 3 निर्जा 11 नावाला आणि विकेट मिळते नंबर 1 प्रकाश वास्करला. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत स्कोर चांगला, पण विकेटचा ग्राफ तो मात्र खसखसून भरला. त्यामुळे थोडंसं टेन्शन बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. अर्थातच मैदानावरती तुम्ही पाहताय या ठिकाणी संघ खेळतोय. निर्जा 11 नावा त्यांना फाईट करते कानोबा 11 कुंडेवाड. अशा दोन टीम मधील लढाई मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते. आणि अशाच काही क्लोज मॅचेस पाहण्यासाठी प्रेक्षक राजा या ठिकाणी उपस्थित झालाय. त्या सर्वांचं आहे मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. नांदाई माता सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ व ग्रामस्थ मंडळ तर घरच्या वतीनं रिपोर्ट करायचं. टीम निगोडे आणि कानपोली शफल होऊन खेळायचं होतं. न्यू बाटराला मीत एक फिरकीचं आक्रमण, कधी वेगवान बॉल या ठिकाणी हाताळले जातात. गोलंदाजी करताना मैदानावरती आपण पाहताय गोलंदाज प्रकाश वास्कर. आतापर्यंत चांगली बॉलिंग झाली आहे. एक चौकार आला पहिल्या बॉल वरती, त्यानंतर कमबॅक झालं. विकेट देखील त्यांना काढली एक. जोपर्यंत मनीष घरत मैदानावरती उभा आहे 50+ नावा संघ जरूर पाहू शकते. 1 मोर डॉट. कुठल्या स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर चेंडू फिरतोय आणि जसा बॉल फिरवला जातो बॅटर्स देखील गिरकी घेतो, फिरतोय त्या फिरलेल्या बॉल सोबत. आणि सध्या धावफलक टर्न झालाय. सरासरी थोडी खाली आली स्लिप तैनात आणि एक चॅलेंज ट्रॅप सेट करून मैदानावरती विकेट काढली आहे मॅचची. आणि चांगली बॉलिंग करताना दिसते प्रकाश वास्कर. जो अनुभव त्यांच्याकडे, त्या अनुभवाचा पुरेपूर फायदा या ठिकाणी जाऊन पोहोचली आहे धावफलकावर. आफ्टर 2 ओव्हर 17 लॉस ऑफ 4. 17ला 4 गडी बाद सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम निर्जा 11 नावा अडचणीमध्ये संघ. इथनं बाहेर कसा येईल त्याकडे लक्ष लागलं आहे मनीष घरतच्या बॅटकडे. आणि जोपर्यंत मनीष घरत मैदानावरती उभा आहे तोपर्यंत लढण्याची जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती तो घेऊ शकतो. न पद बडा ना पैसा बडा, मुसीबत में मनीष घरत खड़ा तो सबसे बडा. षटकारानं आगाज केला संघर्षाचा.
धावफलक 6 ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते, जाऊन पोहोचली या ठिकाणी आपण पाहताय धावफलकावरती 4 गडी बाद 23 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. फटका चालला समोर डीप लॉंग ऑनला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय सेकंड 6 मनीष गरजच्या बॅटमधून. उल्हास पारगावकर यांच्या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांचं करूयात या ठिकाणी आपण हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते आहे 2 षटकारांनी पुन्हा एकदा डब्बा धरून बसलेला वाघ मैदानावरती फोडतो डरकाळी. इथे लाईन चांगली आहे, स्लो वन कमी गतीनं टाकला. समाधान वासकर ज्या तो खर्च करणाऱ्या त्याला बनवायच्या देखील, त्यामुळे जितकं लवकर मनीष गरजला थांबवता येईल तो प्रयत्न टीम कुंडे वहाळला मैदानावरती करावा लागणार आहे. एका बाजूला AK-47 दहाडताना दिसेल आणि दुसऱ्या बाजूला सध्या मैदानावरती मनीष गरजचे जलवे सुरू झालेत. वैयक्तिक 3 षटकार 1 चौकार. बॅट अँड पॅड मध्ये होता, सॉफ्ट हँडनं ऑन साईडला काढलाय. बॉल चालला मिड विकेटला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट करून स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. उल्हासजी पारगावकर यांचं आगमन झालं. या आपण मंचकावरती आपलं हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आफ्टर 3 ओव्हर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 30-30. सरासरी आहे 10ची. प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटसाठी एक ड्रीम मोठा बाईक या ठिकाणी दिली जाईल, होंडा शाईन. त्या सोबतीनं बेस्ट बॅटर ऑफ दी टुर्नामेंट, बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट बायसिकल देऊन त्या खेळाडूचा गौरव करण्यात येईल. बेस्ट फिल्डरसाठी एक आकर्षित ट्रॉफी आणि ब्रँडेड स्पोर्ट शूज या ठिकाणी देण्यात येतील. आणि टॉससाठी लास्ट अँड ऑफिशियल कॉल टीम 9व्या 11 कानपोली आणि त्यांना फाईट करणारा दिगोडे संघ. 3 षटकांमध्ये रन्स आहेत स्कोर कार्ड वरती 30. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती आहे बाकी. शेवटच्या ओव्हर्समध्ये रन्स इथनं किती बनणार? मनीष घरात मैदानावरती चांगली बॅटिंग करताना दिसतोय, मात्र एकटा मैदानावरती तो लढतोय. अमोल सेल्वम नंतर जी पार्टनरशिप खऱ्या अर्थानं त्याच्या सोबतीनं व्हायला हवी होती ती झाली नाहीये. रोहन घरतचं बाद होणं या मॅचमध्ये ते चर्चेचा विषय. त्यानंतर आपण पाहिलं फलंदाज बाद झाले अमोल, रितेश आणि मीत पाटील. मीतनं सामना केला 3 बॉलचा, कोणती रन्स त्याच्या बॅटमधनं आली नाही. तिकडे थोडंसं रन रेटवरती इम्पॅक्ट पडला. जी सरासरी 12-13च्या पुढे जायला हवी होती ती सध्या 10.00 वरती आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हर झाले 30 आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये मनीष घरात बॅटिंग करतोय. अपेक्षा करेल टीम कुंडे वहाळ की 12 पेक्षा कमी खर्च व्हायला हवेत, तर दुसऱ्या बाजूला प्रयत्न करेल मनीष घरात या षटकाला मोठं बनवलं जावं, 15 पेक्षा जास्त धावा याव्या आणि 45+ जावं. टीम निर्जा 11 नावा क्रिकेट संघानं. सुख दुःखाचा अडचणींचा सारा काही हा खेळ आहे, म्हणून तर आज लहान थोरांचा जमलाय जिथे मेळ आणि रंगलाय क्रिकेटचा खेळ. लाईन चेक करावी लागेल. जोरात टाकला होता, पडल्यानंतर बाहेर देखील निघाला. ऑफ स्टिकच्या रिटर्न क्रीजच्या भरपूर बाहेर. अंपायरचा इशारा आहे तो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन
स्कोर कार्डवरती ॲड केली जाईल. एक अतिरिक्त धावेनं मदत मिळेल टीम नावाला, कारण गरजेच्या आहेत त्यांना सध्या रन्स. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर वेगवान तेज तर्रार बॉल बॅटची लागली आहे कडा. यष्टी रक्षकानं काय झेल क्वालिटी टिपलाय आणि निघालाय मैदान सोडून मनीष घरत. आणि मॅच मध्ये आता पार्ट भारी झालंय टीम कान्होबा कुंडे वहाळचं. आणि पहिल्याच बॉल वरती एक ड्रीम विकेट मिळतीये. गोलंदाज जीतू गायकवाडला. टप्पा पडलाय, रिटर्न क्रीजच्या समोरून चेंडू चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. डॉट बॉलची होतीये मैदानामध्ये समाप्ती. धावफलक थांबलाय 31-5 गडी बाद. अर्धा संघ बाहेर. मैदानावरती न्यू बॅटर स्वराज पाटील. अजून एक तेज तर्रार कुठल्या स्पॉट वरती पडलाय. टप्पा पडल्यानंतर खाली देखील राहिलाय. या मॅच मध्ये ना प्रकाश वास्करनं जी बॉलिंग केली ती लाजवाब होती. त्याला माहिती होतं त्याचा बॉल बॅटला स्पर्श झाल्यानंतर कुठे जाणार आहे. त्यानं स्लिप तैनात केलं होतं. त्यानं एक फाईन लेग सेट केला होता. अनुभव काय असतो तो आज गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला. कुंडे वहाळच्या माध्यमातनं फटका मिस टायमिंग बॉल अँड कॉटची संधी. स्वतः गोलंदाज डाऊन दी बॉल आलाय. कॉल केलाय येस आय विल टेक, मी घेऊ शकतोय. विश्वासानं टिपलाय. झेल संपलाय. नंबर 6चा खेळ. धक्का लागला 6वा टीम नावाला. ऑफिशियल कॉल श्याम स्पोर्ट्स रोडपाली आणि टीम जासई आपण देखील रिपोर्ट करायचं आहे. आणि इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस 9व्या 11 कानपोली त्यांच्या विरुद्ध टीम दिघवडे. आणि ज्या संघनायकांनी आपली उपस्थिती या ठिकाणी दाखवली आहे आपण अक्षय म्हात्रेसोबत संपर्क साधायचा. दिघवडेचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. टीम 9व्या 11 कानपोली आपला संघनायक देखील येऊ द्या. इनिंग ब्रेकमध्ये या ठिकाणी केला जाईल टॉस. अजून एक मोठी मॅच आपल्या भेटीसाठी येईल. एक MIDC विभागातील बल्हाड्य संघ सुधीर पाटील आदेश त्यांची टीम इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला सूरज राजा कोळी त्यांचा संघ इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. जय माता दी दिघोडे. धावफलकावरती आहे 32. का बॉलिंग केली आहे ओव्हर नंबर 2 आणि ओव्हर नंबर 4. हे मात्र राहिलंय टीम कान्होबा कुंडे वहाळच्या नावावरती. बॉल तयार, बॉलिंग मागवट आणि हा फटका चांगला आहे. सरळ बॉल आला कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 12th मॅन कडनं कॅच ड्रॉप बट रन्स मिळतील इकडे 6. आणि या षटकारानं फिनिश चांगलं झालं. एक पॉझिटिव्ह एनर्जी या मॅच मध्ये मिळेल. ज्यावेळी इनिंगच्या अंतिम बॉल वरती पहिल्या षटकार येतो त्यावेळी एक सेकंड इनिंग स्टार्ट होताना कॉन्फिडंट मिळतो आणि तो आत्मविश्वास घेऊन मैदानावरती उतरेल टीम. मैदानावरती नावा डिफेंड करायच्यात. 41 38 झालेत. 39 38 इज द टोटल. 39 इज द टार्गेट. 39चं लक्ष मैदानावरती पार करायचं. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. चला या आपण करूया टॉस आपल्या टॉस बॉक्स मध्ये.
आपण करूयात आधी टॉस. चला या दिघोडेचे कॅप्टन. चार षटकांची मॅच आहे. जितू सोमासिंग यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कॉल करतील कॅप्टन कानपोलीच्या. चला आपण कॉल या ठिकाणी कानपोलीचा आहे. कॉइन स्पिन करतोय. काटाचा कॉल आणि छाप आला. टॉस जिंकलाय टीम दिघोडेनं. चार षटकांची मॅच आहे आणि अगदी इनिंग ब्रेकमध्ये बरोबर दोन्ही कॅप्टन आलेत. टॉस जिंकलाय. निर्णय काय? फिल्डिंग. समोर एक कानपोली. याआधी अनेक साऱ्या मॅचेस क्लोज एन्काउंटर भरपूर वेळा झाल्या असतील, कारण या पोलमध्ये या सगळ्या टीम्स नेहमीच एकमेकांच्या विरुद्ध येतात. आज नंदाई माता सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ तरघरचं आयोजन आणि पहिला सामना आज मैदानावरती कानपोलीच्या विरुद्ध आहे. कसं वाटतं आयोजन? आयोजन चांगलं आहे. बेस्ट ऑफ लक त्या मॅचसाठी. सुधीर दादा आपल्या सोबत आहे. सुधीर दादाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. टॉस गमावला, बॅटिंग करायची आहे. चार षटकांची मॅच आहे. समोर दिघोड आहे. काय वाटतं सुधीर दादा, ज्या अनुषंगानं सध्या कानपोली टचमध्ये 4 ओव्हर्सची मॅच, नाईटचं क्रिकेट, किती रन्स बनायला हव्या? रन तर जास्तीत जास्त बनवायचा प्रयत्न करू आम्ही. आज तुझ्याकडनं पूर्ण कानपोलीला भरपूर मोठ्या आशा अपेक्षा असतात. त्या सगळ्या पूर्ण हो या शुभेच्छा आपण देऊ. आयोजनाबद्दल 2 शब्द का म्हणशील? कारण जेव्हा जेव्हा केव्ही काका मैदानावरती स्पर्धा रंगते आणि त्यात जर आयोजन तरघरचं असेल तर त्याचा एक वेगळा क्रेज असतो. तुम्ही ॲज अ कॅप्टन कोणत्या दृष्टिकोनानं या स्पर्धेकडे पाहता? आयोजन तर चांगलाच आहे आणि उलवी लोटमध्ये मी 2दा केलेला आलो. 2दा वेळेला बघला तर आयोजन एकदम टाईटच आहे आणि मस्त केलेला, मजा येते तिथे. सो बेस्ट ऑफ लक. भरपूर साऱ्या शुभेच्छा पण देऊयात कानपोलीच्या कॅप्टनला, टीम दिघोड टीमला. आणि या ठिकाणी मॅच ज्यावेळी सुरू होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात बदलाव आणि आवाज आपण ऐकूयात रायगडाच्या मातीत नेहमीच दुमदुमणारा रोहिंजण गावचा मच्छिंद्र पाटील सरांना. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. बहुत बहुत शुक्रिया ओमकार शेट्टी. चलेंगे दोस्तों मैदान के ऊपर. आज के प्रतियोगिता का एक और शानदार मुकाबला, दूसरे सत्र का खेल जारी होगा. 9:28. ये खूबसूरत चांद हमारे सामने बिल्कुल निखर कर सामने आता हुआ है. ओमकार जी, एक 5,000 रुपयाचं डोनेशन या ठिकाणी आलंय उल्हास पारगावकर यांच्या वतीनं. तर त्यांचं देखील मनपूर्वक आभार. आणि या व्यासपीठावरती आपण 2 सन्मान करतोय. गणेशजी म्हात्रे आणि त्यांच्या सोबतीनं मिलिंद पारगावकर, आणि त्यांचा सन्मान केला जाईल केसरी मोकल यांच्या शुभ हस्ते. तर आमच्या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतोय, आपण या नंदाई माता सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ तरघर, ग्रामस्थ मंडळ तरघर 40+ मॉर्निंग ग्रुप उल्वेनोड आयोजित ही क्रीडा स्पर्धा मॅट्रिक्स ट्रॉफी आपल्या भेटीसाठी आली आहे. या आपण 2 सन्मान करतोय मान्यवरांचा. मॅच सुरू होण्यासाठी काहीसा वेळ आपल्याकडे, आपण तोपर्यंत हे सत्कार या ठिकाणी कंप्लीट करतोय. आणि अनेक सारे डोनेशन तुम्हाला येताना दिसतीलच. उल्वेनोडे तरघर आहे आणि या विभागामध्ये आल्यानंतर अशा सगळ्या दानशूरदात्यांची कमतरता आपल्याला कधीच नसते. काकांच्या शुभ हस्ते आपल्या पाहुण्यांचा आपण यथोचित मानसन्मान या ठिकाणी करतोय. अजून एक सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि हा सन्मान देखील आपण करतोय अतिथी मान्यवरांचा. थँक्यू सो मच, आपण आलात, आपला मनपूर्वक आभार. नो बॅक टू क्रिकेट. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. बहुत बहुत शुक्रिया ओमकार जी. चलेंगे दोस्तों मैदान के ऊपर. आज के सत्र का एक और शानदार मुकाबला. पहला मुकाबला जीता भातान टीम ने. हालांकि रन काफी बने थे इस मुकाबले में, लेकिन ये मुकाबला काफी रफ एंड टफ होगा क्योंकि टीम का स्कोर 38 रन, जीत के लिए 39 का लक्ष्य. रात के टिक बज चुके हैं 9:30. आप देख पा रहे हैं बहुत ही शानदार प्रतियोगिता मैट्रिक्स ट्रॉफी 2023-24 का शानदार सफर. ओमकार जी, इस प्रतियोगिता की बात करेंगे तो काफ़ी बढ़िया यहाँ पर सफ़र रहा है. और आज के तारीख में देखा जाए तो जो माहौल बना यहाँ पर, 7 टावर है यहाँ पर, 3 कैमरा है, पीटीसी और यूटीसी के लाइव के जरिए चलता हुआ. सैंडी हमारे साथ डीजे की भूमिका अदा करते हुए अंपायर का किरदार निभाते हुए सन्मान्य नीरज राणावत सर, गणेश भाविस्कर सर, हेमंत कोहली सर, दीपक बोरोडे सर, ऐसे 4 ओपी से नंबर हमारे साथ है. प्रतिमेश हमारे साथ है, स्कोर की भूमिका अदा करते हुए. बहुत ही शानदार लम्हा रहा है. हालांकि इस प्रतियोगिता की अक्सर 365 दिन दर्शक चर्चा करते हैं और उल्वा नोट की एक और लोकप्रियता प्रतियोगिता हम देख पा रहे हैं मैट्रिक्स ट्रॉफी 2023 का और 24 का शानदार सफर. जो दर्शक हमसे मैदान पर जुड़ चुके, कई सारे दर्शक इस मैदान के बाद जहां पर निकाह जगह वहां पर दर्शक और दर्शक, क्योंकि ओमकार जी इस मैदान के ऊपर ऐतिहासिक तौर पर इस मुकाबले को और इस प्रतियोगिता को देखा जाता है, जिसके कारण यह मैदान काफी यहां पर खुशियों का माहौल बनने वाला मैदान रहा है. इसी मैदान के ऊपर पिछले सप्ताह हालांकि में
यहाँ पर गोपाल नाइक हमारे सबके लाडले चहेते संजय ठाकुर, इनके माध्यम से आयोजन भी हमने देखा। इस मैदान के ऊपर आरा ट्रॉफी भी हम देख पाते हैं। रायगढ़ थाना का मुकाबला इसी मैदान के ऊपर होता है। हमारे विजय शेठ खारकर, इनके माध्यम से भी प्रतियोगिता इसी मैदान पर होती है। ऐसे कई सारी प्रतियोगिता इस मैदान पर खेलने जाने वाले ऐतिहासिक मैदान के ऊपर हम आपका स्वागत करते हैं। खूबसूरत लंबा चांद खूबसूरत उभर कर हमारे सामने है। आसमान साफ सुथरा, बारिश की कोई संभावना नहीं है। दर्शकों से खचाखच भरा हुआ स्टेडियम और रात के इस खूबसूरत आलम में रंगीन माहौल में हम आपके साथ हैं। 9:31 पारी की शुरुआत करके दूसरे पारी का सत्र शुरू होता हुआ नजर आता हुआ। जीत के लिए 31, यहां पर जीत के लिए 39 रन का लक्ष्य, 38 रन बनाए 6 विकेट के नुकसान के ऊपर। टॉस हारने के बाद नाभा टीम ने पहले बल्लेबाज की। निर्जा 11 नाभा टीम ने और कानोबा कुंडेवाल टीम को यहां पर अब मौका मिलेगा दूसरी इनिंग का खेल जारी करने का प्रयास। रोहन गरत गेंदबाजी में तैनात, समाधान भास्कर AK-47, रतन बोइंग उनका साथ निभाएगा 9 सेकंड पर। ये देखिए फील्ड की रचना, ऑन साइड में अंपायर का इशारा हो चुका है। लॉन्ग ऑफ में खिलाड़ी तैनात, बिल्कुल अमोल सेलम को हम देख पाएंगे जिनके नाम के ऊपर 100 रनों का रिकॉर्ड भी है। जैसे कि उस्मान पटेल ने 100 रन बनाए थे, उसके बाद इसी खिलाड़ी ने भी 100 रन बनाए थे क्रिकेट की दुनिया में। चलो मुकाबले को आगाज करें बिना फिजूल का वक्त जाया करते। आमतौर पर हम देख पाते हैं कि नाइट टूर्नामेंट में काफी समय बर्बाद होता है। यहाँ पे दर्शक और सभी काम स्वागत करना चाहेंगे। आरंभिक जोड़ी मैदान पर पहुंच चुके हैं। सागन पर बल्लेबाज बिल्कुल तैयार, अंपायर का इशारा। मुकाबले का आगाज होता। पहले गेंद को ऑन साइड में वेरी फास्ट डिलीवरी, लेकिन यहाँ पर फील्ड खराब हुए। गेंद लॉन्ग ऑन के ऊपर चीरती हुई निकलती हुई, सीधा लॉन्ग ऑन को आग लगाती हुई छन करती है, सीधा 4। पैमाने पर देखा जाए समाधान भास्कर चीज बल्लेबाज के लिए जाने जाते वही बल्लेबाज मैदान के ऊपर पहले गेंद के ऊपर लॉन्ग ऑन के ऊपर चौका लगाकर अपनी शानदार शुरुआत करते हुए, और हाँ मैं हूं समाधान भास्कर ये बताते हुए पहले गेंद पर करारा जवाब देते हुए गेंदबाज का स्वागत किया रोहन गरत का। हालांकि गेंद खराब नहीं थी, लेकिन शॉट को बना दिया बैकफुट पर जाकर। बहुत ही बढ़िया आलम है इस प्रतियोगिता का। फुल टॉस, इस बार तो बल्ले का फेस खोला, कोई मौका नहीं है, खिलाड़ी कोई मौजूद नहीं। अंपायर का इशारा का इंतजार करके गेंद 1 बॉल सीमा पार, एक और शानदार चौका। जिस गेंद का फायदा उठा समाधान ने। एक्शन रिप्ले काफी बढ़िया रहा पर यूपीटीसी और यूटीसी के माध्यम से 3 कैमरे के 33 प्रतियोगिता को अंजाम दिया जा रहा है। हर कोने में निगाहें इन कैमरामैन की, सभी का स्वागत करना चाहेंगे। पहली गेंद अच्छी थी लेकिन शॉट को बना दिया, लेकिन दूसरी गेंद फुल टॉस खराब गेंद थी। समाचार लिया समाधान भास्कर 2 गेंदों में 2 चौके लगाकर, हालांकि बल्लेबाजी ऑनसाइड में अब तक की उन्होंने, और ऑनसाइड में लॉन्ग ऑन के ऊपर 2 चौके दाए। टीम का स्कोर 8 रन बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर धुआंधार शुरुआत। ऑन साइड में इस बार गेंद को बिल्कुल आगे रखा, निचले हिस्से में रखा, ऑन साइड में खेलने की तमन्ना थी बल्लेबाज की। यहां पर शफल हुए थे, जगह बनाई थी समाधान भास्कर ने। फाइन लेग को क्लियर करना चाहते थे क्योंकि शॉर्ट फाइन लेग इनसाइड द सर्कल है, उनके ऊपर से खेलने की चाहत रखी थी, लेकिन इस बार उनकी तमन्ना अधूरी रही। डॉन की समाप्ति अच्छी वापसी की गेंदबाज रोहन गरत की ओर से 8 पर खेलते हुए बल्ले का अंदरूनी हिस्सा यहां पर गेंद बिट्टू के पीछे, ये अच्छी गेंदबाजी। यहाँ पर पहले बल्लेबाजों का बोलबाला, उसके बाद गेंदबाज का बोलबाला। गुड कमबैक फ्रॉम द रोहन गरत, बहुत ही शानदार वापसी के यहाँ पर। और गेंदबाज वही अच्छे होते हैं जो वापसी की क्षमता रख पाते हैं, और यही गेंदबाज अच्छी वापसी करते हुए। रोहन गरत टीम के कप्तान है, टॉस के लिए हमारे साथ जुड़े थे, हमसे कई सवाल उनसे किए थे और सही जवाब भी दिए थे उन्होंने। आपकी बार बिल्कुल समाधान भास्कर से नामी बल्लेबाज को लगातार 3 गेंदे डॉट फेंकना, यानी कि कब्रिस्तान से मुर्दा उखाड़ कर उनमें जान डालने के बराबर है। वो काम करते हुए मैदान के ऊपर, क्या लाजवाब गेंदबाजी। इसीलिए तो कप्तान रोहन गरत हमेशा अक्सर अच्छी गेंदबाज के लिए माने जाते हैं, और P1 का शानदार गेंदबाज के लिए उनका हमेशा इस्तेमाल भी किया जाता है। वही गेंदबाज करते हैं। पहले 2 चौके लॉन्ग ऑन पर लगे, उसके बाद 3 डॉट गेंद। फाइनल डिलीवरी होगी इस ओवर की, यानी कि फाइनल डिलीवरी होगी पावर प्ले ओवर की। क्या समाधान भास्कर बड़ा शॉट लगाएंगे या सिंगल लेकर स्ट्राइक को अपने खेमे में रखेंगे, या कुछ बदलाव करेंगे रोहन गरत? गेंदबाजी में क्या कुछ होगा इस अंतिम गेंद के ऊपर। फुल टॉस, खराब गेंद, फायदा उठा पर बल्ले का फेस खोला, गेंद जा रही वही उनका फेवरेट जोन, लॉन्ग ऑन के ऊपर चीरती हुई एक और शानदार चौका। यस डीजैम बचना है हसीनों।
में तब्दीली गेंदबाजी आते हुए गेंदबाज तेज गेंदबाज गौतम गायकवाड़, अच्छे गेंदबाज गौतम गायकवाड़ यहाँ पर दूसरे एंड से गेंदबाज करें, हाईवे एंड से गेंदबाजी करेंगे। ये हमारे कमेंट्री बॉक्स से गेंदबाजी की रोहन गरत ने हाईवे एंड से गेंदबाज करने के लिए बिल्कुल तैयार गौतम गायकवाड़। जिम्मेदारी होगी गौतम के कंधों पर, लेकिन स्ट्राइकर में पहली मर्तबा आएंगे बल्लेबाज के लिए रतन बोयर, जो पिछले 6 गेंद में 9 स्ट्राइक पर खड़े थे, सूक्ष्म परीक्षण कर रहे थे। अब मौका मिलेगा उनको दूसरे ओवर में खेलने का। ऑन साइड में गेंद को पुल के माध्यम से खेलते हुए डाउन द लाइन खेला गेंद को, खिलाड़ी वहां पर मौजूद थे काउ कॉर्नर पर, जब तक गेंद को फील किया समीकरण था, यहां पर 1 रन का इजाफा। प्रीतेश गेंद के ऊपर आते हुए यहाँ पर फील्ड करने के लिए 1 रन का इजाफा होता हुआ। फिर एक बार समाधान वास्कर को मिलेगा मौका। इस बार समाधान का इरादा क्या होगा, लेकिन आप फील्ड में पोजीशन में आप कई तब्दीली आप देख पा रहे हैं। P1 का ओवर समाप्त होने के बाद कई खिलाड़ी पेट्रोलिंग करते हुए लॉन्ग ऑफ के ऊपर यानी कि बाउंड्री लाइन की तरफ। अब समाधान वास्कर का अगला कदम क्या होगा। टीम का स्कोर 13 रन, समाधान खेल रहे 12 पर और उनका साथी बातें बल्लेबाज 1 पर। रतन बोयर उनका साथी बातें, दोनों के बीच में 7 गेंदों का इस्तेमाल हुआ और दोनों के बीच में 13 रन की साझेदारी बनती हुई। आपकी बार रुके थे लेकिन लाइन खराब थी, अंपायर यही बताते हुए टपकाने के बाद गेंद यहां पर आकार लेती हुई बाहर की तरफ। अंपायर का इशारा वाइड का होता। टीम का स्कोर में एक और इजाफा होता। अतिरिक्त रन के साथ टीम का स्कोर यह पहली अतिरिक्त रन यहां पर बनती हुई और 13 के बाद स्कोर बढ़ा के बढ़ता हुआ 14 पर पहुंचता हुआ। टीम का स्कोर बनाना 39 जीत के लिए। अब टीम का स्कोर 14 रन। गेंदबाजी में तब्दीली की गई, बदौलत गेंदबाज गौतम गायकवाड़ का इस्तेमाल करेंगे। गौतम गायकवाड़ स्पिनर के लिए माने जाते हैं, जो दोनों साइड से टर्न करने के लिए माने जाते हैं। कभी कभी गेंद ज्यादा टर्न होती है और यही कारण था अंपायर इस गेंद को वाइड करार दिया। ऑन साइड में प्रॉपर टाइमिंग, गेंद सीमा पार, इस बार स्कोर ऑफ द विकेट, कोई मौका नहीं है, सीधा 6 रन। पहला छक्का समाधान के बल्ले से और पहला छक्का इस सत्र का। छक्के 4 चौके, एक भी सिंगल नहीं है, एक भी डबल नहीं, एक ही ट्रिपल नहीं है। यानी कि खाएंगे तो घी के साथ, नहीं तो नहीं खाना खाएंगे, वही बताते मैदान के ऊपर। 24 की पारी को स्वयं खेलते हुए एक अतिरिक्त रन, रतन बोयर का एक सिंगल, दोनों का मिलकर स्कोर है 26 रन। जीत के लिए 39 का लक्ष्य और AK-47 मैदान पर चलती हुई। इस AK-14 को हैंग करना है तो एक वायरस छोड़ना होगा, जैसे कोरोना जैसे डेंजरस वायरस का इस्तेमाल करना होगा आपको। टीम का स्कोर 26, पारी का दूसरा और प्रगति पर शान माहौल, ठंड के माहौल में चलता हुआ शानदार मुकाबला, यादगार मुकाबला। ये फुल टॉस और ये गुट्टे का इस्तेमाल, स्लॉक स्लिप किया गेंद को, फांड लेकर रीजन को क्लियर किया। कमेंट्री बॉक्स में गेंद आती हुई सीधा 4 रन। जंगल आसान सा मुकाबला। पहला मुकाबला एक तरफा हुआ, दूसरा मुकाबला भी एक तरफा चलता हुआ, लेकिन बल्लेबाजी कभी न भूलने वाली यादगार लम्हों में चलती हुई ये शानदार बल्लेबाजी, बहुत ही शानदार बल्लेबाजी मैदान के ऊपर समाधान वास्कर की। अच्छी गेंद, स्ट्रॉन्ग अपील, लेकिन इस बार अंपायर ने कहा कि गेंद लेग स्टंप छोड़ती हुई नजर आती हुई। इंपैक्ट थोड़ा सा खराब था, गेंद की लेंथ अच्छी थी, जड़ में रखी हुई गेंद थी और अंपायर ने इशारा के लेग बाइस का 1 रन मिलता हुआ। यहाँ पर टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ, स्पूल गर्मी इजाफा, टीम का स्कोर बनता हुआ 31 रन। जीत के लिए मैच 8 रन की आवश्यकता। नाबा टीम काफी बड़ी टीम मानी जाती है और वही टीम यहाँ पर कुंडेबाल टीम का कुंडेबाल टीम एक बड़ी टीम मानी जाती है। इस वक्त निर्जा 11 नाबा टीम यहाँ पर जीत के लिए संघर्ष करती हुई।
जीचान मेहनत करती हुई फुल टॉस गेंद, ड्राइव किया गेंद को, स्ट्रेट ड्राइव सीधा स्क्रीन के सामने, एक रन जरूर मिलेगा, डाउन द ट्रैक खेला था लेकिन यहां से मिलेगा एक रन का इजाफा होता है। इसी के साथ ओवर का बाद समापन, 2 ओवर का खेल समाप्त हुआ। P1 में रन बने तकरीबन 12, इस दूसरे ओवर में रन बने 20, कुल मिलाकर टीम का स्कोर 32। जीत के लिए आसान सा समीकरण, 12 गेंदे और समीकरण बनेगा 7 रन की आवश्यकता। बहुत ही शानदार आयोजन नांदाई माता सांस्कृतिक कला क्रीडा मंडल तरगर व ग्रामस्थ मंडल तरगर आयोजित इस प्रतियोगिता हम देख पा रहे। स्वर्गवासी संध्या रुपेश मोहिते और स्वर्गवासी शैलेश नामदेव मोकल, इनके यादों को ताजा करता हुआ ये मैट्रिक्स ट्रॉफी 2023 और 24 का यादगार सफर। रुपेश जी हमारे हमेशा संपर्क रहते हैं। रुपेश जी, अब कभी भी आपको अपने आप को अकेला महसूस मत करना, हम आपके साथ हैं, पूरा परिवार आपके साथ है, पूरा क्रिकेट विश्व आपके साथ है। जो उनकी वाइफ के गुजर जाने के बाद जो उनके ऊपर गुजरी है, हमने उनको बहुत नजदीक से देखा है। वो कभी ना भूल पाएंगे उन लम्हों को, और हम कभी ना भूल पाएंगे उनकी यादों को, संध्याताई की यादों को, और हमारे शैलेश नामदेव मोकल, इनकी यादों को हम कभी ना भूल पाएंगे। इस जख्म में उनके लगे हुए इस जख्मों को बिल्कुल कभी ना भूल पाएंगे, लेकिन इस जख्मों के साथ हम आपके साथ हमेशा रहेंगे। बढ़ते क्रिकेट की तरफ, जीत के लिए 12 गेंदे 7 रन की आवश्यकता। आसान सा मुकाबला। समाधान भास्कर फायर ब्रिगेड की तरफ बल्लेबाज करते हुए, अच्छी गेंद, यहां पर काफी अर्से बाद अच्छी गेंद दिखने मिले। निचले हिस्से में गेंद को रखा, ऑन साइड में खेलने की तमन्ना थी बल्लेबाज के, लेकिन गेंद में यहां पर उछाल नहीं था और बल्लेबाज का फुटवर्क का इस्तेमाल भी नहीं था। डॉट गेंद की समाप्ति। स्वराज पाटिल, 12 गेंदे 7 रन की आवश्यकता। अब समीकरण बनेगा 11 गेंदे 7 रन की आवश्यकता। यहां से भी मुकाबला रफ एंड टफ किया जा सकता है, लेकिन AK-47 को कौन रोकेगा, यह भी एक सवाल उठेगा। रतन बोयर जिन्होंने 2 गेंदों का इस्तेमाल किया, 1 रन इजाफा दिया उन्होंने, वही बल्लेबाज। स्ट्राइक एंड पर ड्राइव किया, यहाँ पर दर्शनीय ड्राइव लॉन्ग ऑन के ऊपर खिलाड़ी मौजूद, जिस लॉन्ग ऑन में खिलाड़ी ने 3 चौके लगाए थे, समाधान भास्कर ने वही क्षेत्र में जाते हुए गेंद बैकअप दिया वहां पर मनीष ने, और यहां से मिलेगा 1 रन का इजाफा। जीत के लिए 10 गेंदे 6 रन की आवश्यकता। 6 गेंदे 10 होते तो मजा आता, लेकिन 10 गेंदे 6 रन आसान सा तो नहीं कहेंगे, लेकिन मुकाबला अभी भी मैदान के ऊपर है। लेकिन जब तक समाधान भास्कर है तब तक ये मुकाबला नाभा टीम के लिए जीतना मुश्किल नहीं बल्कि नामुमकिन है, क्योंकि ये योद्धा है क्रिकेट का समाधान भास्कर, जो हमेशा दर्शकों का समाधान करता है। वही समाधान भास्कर स्ट्राइक एंड पर ऑन साइड में इनक्रेडिबल शॉट, 1 बाउंस सीमा पार, 4 रन, गजब की पारी। छक्के लगाए उन्होंने और चौके लगाए तकरीबन 5। क्या लाजवाब बल्लेबाजी, एक सिंगल नहीं, एक भी डबल नहीं है। छक्के लगाए उन्होंने, चौके लगाए और गेंदबाज को यहां पर पसीने छुड़ाए। जीत के लिए 9 गेंदे 2 रन की महज आवश्यकता। और इसी के साथ दिस इज अ ब्रिलियंट फिनिश, व्हाट अ फिनिश फ्रॉम द समाधान भास्कर, और यहां से शानदार जीत।